सभापती असताना मी सभापती पदावरून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी या मार्केट कमिटीचे अहवाल छापून सगळ्या ग्रामपंचायत सोसायटीला दिले होते. आता ते अहवाल बंद का झाले तुम्हाला कोणी सांगितलं? अहवाल छापून अहवाल छापायचं त्यांनी बंद केले. अहवाल छापा ते ग्रामपंचायत सोसायटी आणि अडचण द्या ना, तुम्ही हरकत काय तुम्हाला द्यायला? आणि नोंद घेतली चला. ओके हे घ्या, नोंद घेतली चला. हे घ्या, हे दे त्यांना, दे माईक दे त्यांना. नोंद घेतली चला. रघुनाथ शेटनी जो मुद्दा मांडलाय त्याची नोंद आदरणीय सभापतींनी घेतली आहे. पुढच्या वेळेला अहवाल मिळतील. माझा मुद्दा असा आहे, सचिव साहेब ऐका, सचिव साहेबांनी हा मी अनुमोदनच दिलं ना. जो रघुनाथ शेटनी मुद्दा मांडला त्याला मी अनुमोदन दिलं आणि सभापती त्याचं स्वीकारलं. पुढच्या वेळेला सगळ्या ग्रामपंचायत आणि सोसायटी आणि मान्यवर मंडळींना अहवाल मिळाले जातील. माझा त्याच्यात तुमच्या प्रासंगिक असा प्रश्न आहे की रामभाऊ वाळूंच्या निमित्ताने तुम्ही एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता की काटांबाबतचा, त्याच्यावर काय कारवाई केली त्याबाबत मला कळावं. संस्थेने आता आपल्या मुख्य बाजारावर तसेच उपबाजारावर मोतूर आळे फाटा आणि नारायणगाव या ठिकाणी दर 8 ते 15 दिवसाला काटे चेक केले जातात. त्याच्यात संस्थेचा कर्मचारी एक असतो, त्याच्यानंतर मापाडी एक असतो आणि 5 शेतकरी असतो. असं पंचनामा करून आपण तो काटा चेक करतो. त्याबाबत आता रजिस्टर मेंटेन केले पंचनामा करतो आपण. तिच्या सदस्यांची व खाली निर्दिष्ट केलेल्या आमंत्रित संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा त्यांचे प्रतिनिधी. त्यामुळे माझी नम्रपणे आहे, आता सुद्धा मी सांगतो की मला पण माहिती आहे, आशाताईला माहिती आहे, अतुल शेटला माहिती आहे, माझ्या सगळ्या संचालकाला माहिती आहे. आमची ही भावनाच नाही. माझं तर शेतकऱ्यांची मार्केट माझी 5000 लोकांमध्ये वार्षिक मिटिंग घ्यायची तयारी आहे. परंतु आणि आज या सभागृहात जे प्रतिनिधी नाहीत तेही हजर आहेत, ही आम्हाला त्याची जाणीव आहे. परंतु आपण शेतकरी आहात, ग्रामपंचायत सदस्य आहात म्हणून तिथे आलेत तिथं. परंतु सूचना करायचं आहे आणि मला हे नम्रपणे सांगायचं आहे, महेश शेठ हा कायदा आहे. तुम्ही मी म्हणत नाही, तुम्ही आपण आता अतुल शेठ असते तर आम्ही सांगतो आज याच्या कृती करू शकतो. या वार्षिक सभेचा ठराव घ्या, सगळ्या सभासदांसाठी करू शकता तुम्ही. ठराव आणा तो मंजूर करतील पण संचालक. तुमची फक्त मानसिकता पाहिजे का सगळे लोक मतदानाला सगळे चालतात. एक मिनिट, आता झालं ना तुमचं, ऐकलं, नोंद घेतली. एक मिनिट, मी सभागृहाला सांगू इच्छितो. हे बघा, मी विरोधाला विरोध नाही, ते पण सभापती होते. आज आपण सगळे एज्युकेटेड आहात. कोणत्याही संस्था, सोसायटी संस्था असेल, पतसंस्था असेल, आज आशाताई जिल्ह्यात काम करते, अतुल शेठ आमदार आहेत, आपण पण गुलाब शेठ आहात, अशोक शेठ कारखान्यात आहेत. कोणत्याही संस्थेच्या उपविधीमध्ये दुरुस्त करता येते. मार्केट कमिटीच्या कायद्यात दुरुस्त करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाला आहे, संजय काळ्याला नाही, जुन्नर तालुक्याच्या मार्केट कमिटीला नाही. ताई मग आपल्याला बोलावता कशाला इथं तुम्ही? आम्हाला अधिकार नाही तर. मार्केट कमिटी जुन्नर तालुक्याचे आहे, जुन्नर तालुक्यामध्ये ठराव करा, सगळ्या सभासदांना बोलवायचा अधिकार घ्या. असं चालणार नाही. आहोत आम्ही, शेतकरी आहोत, तुम्हाला आम्ही तेच सांगणार आहे. आज फक्त आमचं ऐकायचंय, आमचं ऐकायचंय. तुम्ही आपण विषय पत्रिकेवरचे विषय होत्या. माझी सर्वांना विनंती दादागिरी चालली काय तर? कवडे साहेब, तुम्हाला काय मांडायचे ते तुम्ही मांडा. नाही, संचालकांनी अजिबात बोलायचं नाही. आज संचालकांचा अधिकार नाही, आमचा अधिकार आहे. तो संचालकांचा अधिकार नाही, संचालकांचा अधिकार बोलता येतं. संचालकांचा अधिकार नाही. संचालकांनी फक्त उत्तर द्यायची. सभापती कसे बोलतात? ते या सभेचे अध्यक्ष आहेत. त्या या सभेचे अध्यक्ष आहेत. पहिले विषय पत्रिकेवर विषय पूर्ण होऊ द्या. विषय पत्रिकेवर पहिले विषय पूर्ण होऊ द्या आणि मग काय कोणाचे प्रश्न असतील ते द्या. आता मांडू. थांबा.
सभापती साहेब माझी आता चांगली सूचना आहे, माझी विनंती आहे सभापती साहेब, माझी विनंती आहे आजच्या सभागृहाचा ठराव सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडे आपण तो पाठवावा. आम्हाला याची जाणीव आहे की विधिमंडळातच मंजूर होईल, त्याच्यामुळे आपण आपल्या बाजार समितीचं आणि सदस्यांचं म्हणणं सन्माननीय पणन मंत्रालयाकडे विनंती रूप पाठवावं, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याच्यात विशेष काहीच नाही. आपली भावना मंत्रालयाला करू शकतो हेच मला सांगायचं. हे तुम्ही सभागृहात सांगा, तिकडं तुम्ही सभागृहात सांगा. इथं आमचा आज फक्त आमचा अधिकार आहे, आम्ही सभासद म्हणून बोलणार आहे. तुम्ही आम्हाला विचारता का कोण आहे तुम्ही? तुम्ही आम्हाला विचारता का कोण आहे तुम्ही? सभापती साहेब, अध्यक्ष साहेब, शेतकऱ्यांचा कैवार घेऊन पळा. तुम्ही कोण आहे तुम्ही? तुम्ही आम्हाला विचारलं, मला विचारलं कोण आहे तुम्ही? बोलायचं ना अजिबात. हॅलो, खाली बसा सगळे. संतोष नाना बोला, तुम्ही संतोष नाना बोला. ए थांबा, खाली बसा जरा. शेतकरी प्रतिनिधी बोलणार. ओ मोहन शेठ प्रतिनिधी बोलणार. प्रतिनिधी बोलणार. आपल्याला मीटिंग चालवायची, आपलं सगळे विषय घ्यायचे. म्हणतो तसं नाही. हो ऐका, हो ऐका जरा. ओ खाली बसा, खाली बसा, खाली बसा. एक मिनिट. अहो संचालक करा, त्याला बोलू द्या ना. तुम्ही माऊली शेठ मी म्हणतो ना. सभेच्या अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की ज्यांना बोलायचे त्या जागेवर बोलायला सांगा ना. हो थांबता. सभेचे अध्यक्ष सभा चालवताना काळजी घेत नाहीत. ज्यांना कोणाला बोलतो जागेवर सांगा त्यांना. थांबा जरा. ओ शांत राहा. कोण थांब जरा, थांब जरा. हो थांबा, आतोष शेठ सांगा तुम्ही. थांबा जरा. हो थांबा जरा, थांबा. खाली बसा सगळ्यांनी. थांबा. हो कवडे साहेब खाली बसा. थांबा, थांबा. मुद्दाम केले त्यांनी. हो शांत राहा, शांत राहा. हो कवडे साहेब थांबा, शांत राहा. हो थांबा. नाही थांबा, जाऊ दे आता. थांब, चल जाऊ दे. बाजार समिती यांच्या मालकीची नाही झालेली. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही तसं नाही आहे, तसं नाही. थांब, थांबा. हो थांबा जरा. बोलतायत. शांत राहा, शांत राहा. चला शांत राहा. चला हो शांत राहा, शांत राहा. चला ओ शांत राहा. चला खाली बसा. चला हा. हो खाली बसा. प्रभाकर शेठ खाली बसा. थांब, खाली बसा, खाली बसा. दादागिरी नाही, दादागिरी नाही. एक मिनिट. कोण नाही मारत, मारामारी कोण नाही करत. अहो नाही हो, तुम्ही थांबा. तुम्ही आज नाही बोलताय. हो जागेवर बसा. शांत मी सांगतो. अहो थांबा, शांत बसा हो तुम्ही. हो शांत बसा, शांत बसा, शांत बसा. हो मी सांगतो. बसा, शांत बसा. हो बसा, बसा, शांत बसा. हो बसा. चला हो खाली बसा. चला बसा, खाली बसा. सगळ्यांनी जागेवर बसा, सगळ्यांनी जागेवर बसा.